आज आम्ही संध्याकाळी वडापाव विकणार आहे। यातून बघूया आपण किती पैसे कमवू शकतो। संध्याकाळी 4 वाजता आम्ही वडापाव बनवायला चालू केलं। सुरुवात बघून आणि शिकून केली आणि गरमागरम वडापाव बनवून एक एक कस्टमर यायला पण सुरुवात झाली। एक वडापाव आमचा 10 रुपयाला होता आणि आता हात बसायला पण लागला होता। संध्याकाळची वेळ असल्यामुळे भरपूर कस्टमर वडापाव खाण्यासाठी आले होते। कोणी इथंच उभं राहून वडापाव खात होतं तर कोणी पार्सल घेऊन जात होतं। 6 वाजेपर्यंत आमचे 600 पेक्षा जास्त वडापाव विकले होते। कंटिन्युअसली कस्टमरची गर्दी होती। एकीकडे वडापाव तळणं झालं होतं तर एकीकडे कस्टमरला देणं झालं होतं। सतत हेच चालू होतं। 9 वाजेपर्यंत आमचं सर्व मटेरियल संपलं आणि आम्ही सामान आवरण्यास सुरुवात केली। आज आम्ही टोटल 9 वाजेपर्यंत 1460 वडापाव विकले। या हिशोबाने आमचा धंदा आला होता 14,600 रुपये। कामगारांचा खर्च आणि मटेरियल कॉस्ट आणि भाडे धरून आम्हाला 6,800 रुपये खर्च आला। म्हणजे या हिशोबाने आम्हाला आज वडापाव विकून 7,800 रुपयाचा प्रॉफिट झाला। आमचा हा बिझनेस एक्सपेरिमेंट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन एक्सपेरिमेंट बघण्यासाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करून ठेवा।